नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टडी करूया. देर आर a pair of stationary and infinite long bent wires are placed in xy plane as shown in figure. Okay, so there is a diagram like this. So these are the two conductors and current is flowing is like this. So these are the infinite conductors and त्याचे infinity ला आहेत, लक्षात घ्या. Current is flowing like this. So what is the magnetic induction at point O असं विचारलेलं आहे. Okay, so find magnetic induction at point O. सांगा बघूया कसं काढता येईल मॅग्नेटिक इंडक्शन एट पॉइंट O. तर याच्यामध्ये करंट I जो दिलेला आहे, I is given as 10 ampere आणि फॉर एक्झाम्पल this point is R and this point is S. OR is equal to OS is equal to दिलेला आहे 0.02 मीटर. 0.02 मीटर दिलाय. OR is equal to OS. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल याला डिफरंट पार्ट्स मध्ये केलं आपण. सो दिस इज फर्स्ट पार्ट, दिस इज सेकंड पार्ट, दिस इज थर्ड पार्ट अँड दिस इज फोर्थ पार्ट. ठीक आहे. 4 सेपरेट कंडक्टर कन्सिडर केले. तर टोटल मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट O इज इक्वल टू मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू फर्स्ट पार्ट प्लस ड्यू टू सेकंड पार्ट प्लस ड्यू टू थर्ड पार्ट प्लस ड्यू टू फोर्थ पार्ट. सो मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू फर्स्ट पार्ट किती येणार सांगा रे, बोला. ऍट पॉइंट O काढायचा आहे 0. कारण त्या कंडक्टरच्या लाईन वरच पॉइंट असेल तर मॅग्नेटिक इंडक्शन 0 असते, बरोबर. सेकंड मुळे फॉर्म्युला सांगा काय ना. पाय आर म्यू नॉट I डिवायडेड बाय 4 पाय आर. 4 पाय R येणार, बरोबर आहे ना. इनवर्ड डिरेक्शन. हा, कारण का इनफायनाइट कंडक्टरच्या एंड पॉइंट जवळ तो पॉइंट O आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड कसं येणार, इनवर्ड येणार का आउटवर्ड येणार? इनवर्ड. आउटवर्ड. सर्कल डॉट येणार आहे, आउटवर्ड येणार. प्लस थर्ड पार्ट मुळे झिरो येणार, कारण त्या कंडक्टरच्या लाईनवरच तो पॉइंट O आहे ना. आणि फोर्थ पार्ट मुळे तेवढंच म्यू नॉट I डिवायडेड बाय 4 पाय R. आणि फोर्थ कंडक्टर देखील इनफायनाइट कंडक्टर आहे. त्याची डायरेक्शन कशी येणार? सर्कल डॉट. सर्कल डॉट. सर्कल डॉट येणार ना. सर्कल बघा, हे बघा, राईट हँड थंब रूल नुसार ओके, थंब इज इन डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड येणार. सॉरी, थंब इज इन डायरेक्शन ऑफ द करंट असेल
बरोबर आहे ना. सो दिस इज थंब ऑफ युअर राईट हँड आणि फिंगर्स जे आहे ते असे गुंडाळलेले असणार आहेत. सो दिस इज डायरेक्शन ऑफ द करंट, म्हणजे इकडून बाहेर येणार आणि इकडून आत जाणार आहे मॅग्नेटिक फील्ड. ओके. आणि कंडक्टरच्या लेफ्ट हँड साइडला तो पॉइंट आहे, म्हणजे ओ पॉइंटला काय येणार आहे, बाहेर येणार आहे. लक्षात येते का? सो टोटल मॅग्नेटिक फील्ड सर्कल डॉटच येणार आहे, ऍडिशन होणार. सो म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2πr इज द आन्सर. ओके. म्यू नॉटची व्हॅल्यू किती असते? आता म्यू नॉटची व्हॅल्यू किती असते? 4π इंटू 10⁻⁻⁷ ही पाठ पाहिजे. ओके. म्यू नॉटची व्हॅल्यू आय 10, 2π ॲज इट इज इंटू डिस्टन्स किती आहे 0.02, म्हणजे 2 इंटू 10⁻². सो 2π न 4π ला डिवाइड केलं 2 येणार. 2 and 2 अगेन गेट कॅन्सल. सो 10च्या पॉवर्स फक्त राहतात टोटल. सो 10⁻⁻7 इंटू 10⁻³ होणार, म्हणजे 10⁻³ किती होणार आहे, -4 टेस्ला. 10⁻⁻4 टेस्ला इज द आन्सर. तुम्हाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नेक्स्ट आहे, देर आर 3 लॉंग कंडक्टर्स लाईक दिस. There are 3 long infinite conductors and current is flowing in all the 3 conductors in upward direction. ओके. त्यांच्या मधला करंट दिलाय. पहिल्यामध्ये आहे 10 एम्पियर, सेकंड मध्ये आहे 20 एम्पियर and थर्ड मध्ये आहे 30 एम्पियर. The point P and Q are in midway of the wire. P आणि Q जे आहे ते मिड पॉइंटला आहेत, लक्षात घ्या. Here there is a point P, here there is a point Q. आणि या दोन कंडक्टर मधलं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स सपोज 2d आहे. तर क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट इज द रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट P टू मॅग्नेटिक फील्ड ऍट Q. हा रेशो विचारला. magnetic field at P to magnetic field at Q. So there are 3 conductors, for example A, B and C. तर काय करावं लागेल, सुरुवातीला मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट P काढावं लागेल आणि मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट Q काढावं लागेल. सॉरी, करंट लिहायला चुकलेला आहे, त्याच्याऐवजी असं करूया, दिस इज पॉइंट P, दिस इज पॉइंट P अँड दिस इज पॉइंट Q. P जो आहे तो 10 आणि 20च्या मध्ये आहे आणि Q जो आहे तो 30 आणि 20च्या मध्ये आहे. मग सांगा मला सुरुवातीला, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट P इज इक्वल टू काय येणार, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू A प्लस मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू B प्लस मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू C. बोला, P पॉइंटला किती येणार ड्यू टू A? अरे हा इनफायनाइट कंडक्टर आहे. इनफायनाइट कंडक्टरच्या शेजारी मॅग्नेटिक फील्ड किती असतं रे? म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2r ना. म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय, बोला की रे, काय दिसत नाही? 2i divided by 2 2r. pi, 2 pi. 2πr. ठीक आहे, 2πr. r ऐवजी डायरेक्टली मी डिस्टन्स लिहितो तिथं. ते डिस्टन्स किती येणार सांगा रे?
ए पासून पी पॉइंटचं डिस्टन्स किती येणार? D. डी येणार आहे, कारण हे डिस्टन्स 2D आहे. ठीक आहे. हे कसं येणार? सर्कल काय? Circle cross. सर्कल क्रॉस. सर्कल क्रॉस प्लस मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू बी म्यू नॉट आय डिवायडेड बाय बी पासून तो पी पॉइंट किती आहे? डी डिस्टन्सलाच आहे. आणि काय येणार? सर्कल Dot. डॉट. सर्कल डॉट येणार आहे. प्लस सी मुळे म्यू नॉट हे आय ए आय बी आणि आय सी पण लिहायला पाहिजे. म्यू नॉट आय सी मधला करंट डिवायडेड बाय 2 पाय आणि डिस्टन्स किती येणार आहे? सी पासूनचं 3D. 3D. 3D डिस्टन्स येणार आहे. आणि हे कसं आहे? सर्कल Dot. सर्कल डॉट येणार. सो मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट पी इज इक्वल टू काय होणार बघा? म्यू नॉट बाय 2 पाय, म्यू नॉट बाय 2 पाय सगळं कॉमन काढूया. म्यू नॉट बाय 2 पाय इंटू डी सगळंच कॉमन काढू शकतो. म्यू नॉट बाय 2 पाय डी कॉमन काढूया. ब्रॅकेट मध्ये राहणार करंट ऑफ ए इथे आहे 10. ओके. आता क्रॉसला काय करूया? मायनस कन्सिडर करूया आणि डॉटला प्लस कन्सिडर करूया. ओके. सो आय ए जे आहे ते मायनस लिहितो. आय बी जे आहे ते काय लिहिणार मी? प्लस 20 आणि सर्कल डॉट म्हणजे त्याला प्लस 30. म्हणजे पी पॉइंटचं मॅग्नेटिक फील्ड येणार आहे म्यू नॉट डिवायडेड बाय 2 पाय डी इन ब्रॅकेट काय होणार आहे? 30/3 पाहिजे. हा सॉरी 30/3 म्हणजे किती येणार आहे? 10 येणार ना. सॉरी 10. म्हणून बोला. सो आयसी किती आहे? 30 डिवायडेड बाय 3D आहे ना. इथं डी इथं 3 राहणार ना. 30/3 राहणार आहे. 30/3 म्हणजे 10. सो -10 + 10 कॅन्सल आणि किती राहणार आहे? इथं 20 फक्त राहणार आहे नंबर. सो दिस इज मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट पी. तसं मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट क्यू काढूया आता. Magnetic induction at point Q is equal to magnetic induction due to conductor A plus magnetic induction due to conductor B plus magnetic induction due to conductor C. आता मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू कंडक्टर ए किती येणार बघा? ए मुळे क्यू पॉइंटला म्यू नॉट इंटू करंट ऑफ ए डिवायडेड बाय 2 पाय डिस्टन्स सांगा रे. 3D. 3D. सर्कल क्रॉस का सर्कल डॉट? Circle cross. सर्कल क्रॉस येणार. लक्षात येते? प्लस बी मुळे तयार होणार म्यू नॉट इंटू करंट ऑफ बी डिवायडेड बाय 2 पाय डिस्टन्स किती येणार? डी येणार. सर्कल D आहे ना. क्रॉस. क्रॉस प्लस म्यू नॉट इंटू करंट ऑफ सी डिवायडेड बाय 2 पाय डिस्टन्स D. डी येणार आहे आणि डायरेक्शन Circle सर्कल dot. सर्कल डॉट येणार. सो म्यू नॉट इंटू म्यू नॉट डिवायडेड बाय
2 पाय डी कॉमन काढूया. ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा, करंट ऑफ ए 10 डिवायडेड बाय 3 राहणार ना, आणि सर्कल क्रॉसला मी मायनस साईन देतो म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन करायला बरं पडेल. हे पण सर्कल क्रॉस म्हणजे हे पण मायनसच साईन येणार. करंट ऑफ बी किती आहे 20 तेवढंच राहणार. ओके, आणि प्लस सर्कल डॉट म्हणजे प्लस देतो. म्यू नॉट करंट ऑफ सी किती आहे 30 डिवायडेड बाय 1. मग आता किती होणार बघा, 30 मायनस 20 म्हणजे काय होणार आहे 10. ओके, सो म्यू नॉट डिवायडेड बाय 2 पाय डी, ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू किती येणार सांगा, 20/3. 20/3 येणार. Okay, so this is magnetic induction at point Q. So विचारलाय रेशो magnetic induction at P to magnetic induction at point Q. हा रेशो येणार आहे 20 divided by 20/3. So आन्सर येणार आहे 3:1 is the answer. 3:1 is the answer. लक्षात आलं का? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. Two long wires carrying same current in opposite direction are placed at the separation D as shown. Predict the variation of magnetic field as one moves from one wire to another along x-axis, excluding point O and E. So there is a xy plane. This is x-axis. This is y-axis. This is origin. ठीक आहे, आणि इथं सर्कल डॉट या डायरेक्शन एक कंडक्टर आहे. सर्कल म्हणजे इथं कंडक्टर आहे तो इनवर्ड आउटवर्ड आहे, आणि करंट कसा फ्लो होतोय सर्कल डॉट या डायरेक्शन. आणि याच्यापासून डी डिस्टन्सला दुसरा एक कंडक्टर आहे. ओके, इथं जो कंडक्टर आहे त्याच्यामधून करंट फ्लो होतोय सर्कल क्रॉस या डायरेक्शन. दोन्हीमध्ये सेम करंट पास होतोय आय अँड आय. Predict the variation of magnetic field from one wire to another wire along x-axis. एका वायर पासून दुसऱ्या वायरकडे जात असताना मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आणि डायरेक्शन कशी असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल या दोघांचा एक्झॅक्टली सेंटर पॉईंट मी घेतला, दोन कंडक्टरचा सेंटर पॉईंट घेतला. राईट हँड थंब रूल नुसार बघा, राईट हँड थंब रूल नुसार सपोज हा कंडक्टर नंबर 1 असेल, हा कंडक्टर नंबर 2 असेल. कंडक्टर नंबर 1 मुळे या सेंटरच्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड कसं असणार सांगा, कुठल्या डायरेक्शन असेल सांगा. कुठल्याही कंडक्टरवरती सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड असतं माहिती आहे ना, सर्क्युलर. म्हणजे राईट हँड थंब रूल, थंब करंटच्या डायरेक्शन धरून बघा कसं येणार पी पॉइंटला. बोला लवकर. या डायरेक्शन येणार, लक्ष देते का? अँटी क्लॉकवाईज असणार ना.
असं फिरणार आहे मॅग्नेटिक फील्ड याच्या भोवती. सर्क्युलर असतं ना, स्ट्रेट कंडक्टर इनवर्ड आउटवर्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड असा अँटी क्लॉकवाईज फिरणार, म्हणजे या पॉइंटला काय असणार आहे, टँजंट जर काढली तर अपवर्ड येणार आहे. आणि सर्कल क्रॉस म्हणजे इनवर्ड मुळे काय होणार आहे, क्लॉकवाईज मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. इनवर्ड कंडक्टर असेल तर त्याच्यावरती क्लॉकवाईज, म्हणजे त्याच्यामुळे देखील काय येणार आहे, अपवर्डच मॅग्नेटिक फील्ड येणार. लक्षात येते का? म्हणजे पी या पॉइंटला पहिल्या कंडक्टरमुळे देखील अपवर्डच क्रिएट होतंय, दुसऱ्या कंडक्टरमुळे देखील काय होतंय, अपवर्डच क्रिएट होतंय. लक्षात आलं? म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काय असणार आहे, सेंटर पॉइंटला ऍडिशनच होणार आहे, मॅक्सिमम येणार सेंटर पॉइंटला. सेंटर पॉइंटला मॅक्सिमम असणार आहे आणि इकडे किंवा इकडे त्या मानानं कम्पॅरेटिव्हली काय असणार आहे, कमी असणार ऍडिशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठलाही एक पॉइंट आपण जर घेतला, एक्स डिस्टन्सचा पॉइंट घेतला, एक्स डिस्टन्स ला किती असणार, म्हणजे फर्स्ट कंडक्टर मुळे किती होणार बघा, मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू B1 प्लस B2 येणार आहे. सो फर्स्ट कंडक्टर मुळे किती होणार आहे, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय एक्स प्लस दुसऱ्या याच्यामुळे किती होणार आहे, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय डी मायनस एक्स. कारण दुसऱ्या कंडक्टर पासून म्हणजे एक्स डिस्टन्सचा एक मी कुठेही पॉईंट घेतला, हा मिड पॉईंट होता. ओके, इतर कुठेही पॉईंट घेतला तर पहिल्या कंडक्टरमुळे म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय एक्स आणि दुसऱ्या कंडक्टरमुळे म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय. दुसऱ्या कंडक्टर पासून डिस्टन्स किती येणार, 2 पाय डी मायनस एक्स येणार. ओके, सो टोटल मॅग्नेटिक इंडक्शन किती येणार बघा, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये 1 बाय एक्स प्लस, आणि ऍडिशनच होणार आहे कारण दोन्ही अपवर्ड डायरेक्शन येतात, बरोबर आहे ना, कुठलाही पॉईंट घेतला तर मिड पॉईंटला, म्हणजे मिड पॉईंट किंवा मधल्या कुठल्याही पॉईंटला, डी मायनस एक्स. ओके, आणि याचं सो दिस इज मॅग्नेटिक इंडक्शन, या पद्धतीने येणार आहे. आणि हे मॅग्नेटिक इंडक्शन सेंटरला काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. आता मॅग्नेटिक फील्ड कसं व्हेरी होतंय अलॉंग द एक्स ऍक्सिस हे फाइंड आउट करण्यासाठी काय करूया, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया थोडंसं आपण. कारण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार आहे, स्लोप येणार आहे, स्लोप. ओके, सो डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होणार आहे, दॅट इज डीबी बाय डीएक्स, म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं म्हणजे इंडक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊन बघूया. ओके, सो म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय इज अ कॉन्स्टंट. 1 बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा, मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर येणार आणि प्लस 1 अपॉन डी मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 अपॉन म्हणजे मायनस 1 अपॉन डी मायनस एक्स स्क्वेअर आणि परत मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे परत प्लस इथं साईन होणार आहे. हा डेरिव्हेटिव्हचा सगळा पार्ट आहे. ओके, सो याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय इज अ कॉन्स्टंट विच इज ॲज इट इज. 1 बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आणि इथं मध्ये साईन काय येणार आहे, प्लस साईन येणार. ओके, 1 अपॉन डी मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस 1 अपॉन डी मायनस एक्स स्क्वेअर आणि परत डी मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मायनस 1 परत येणार.
आणि मायनस मायनस परत काय होणार आहे, प्लस होणार आहे. ठीक आहे. आता हा डीबी बाय डीएक्स म्हणजे काय येणार आहे, स्लोप ऑफ द ग्राफ येणार आहे. म्हणजे इथं जो स्लोप असेल बी विथ रिस्पेक्ट टू एक्सचा जो काय स्लोप असणार आहे, त्या ग्राफचा स्लोप येणार आहे. म्हणजे हे स्लोप तर कॉन्स्टंट येत नाहीये, एक्स चेंज होईल तसं स्लोप चेंज व्हायला लागलाय. म्हणजे हा ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईन तर येणारच नाहीये. ओके. आता एक्स वाढत जाईल तसं स्लोप काय होणार आहे, एक्स जर 0 घेतलं, एक्स जर 0 ठेवलं तर स्लोप किती येणार, म्हणजे ओरिजिनला स्लोप काय असणार आहे, पहिली टर्म 0 होणार आहे. 1/d², म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2πd² हा स्लोप येणार सुरुवातीला. म्हणजे x इज इक्वल टू 0 ला x इज इक्वल टू 0 ठेवलं, हा x इज इक्वल टू 0 ठेवलं तर पहिली टर्म जी आहे ती इन्फिनिटी होणार. म्हणजे स्लोप जो आहे तो इन्फिनिटी येणार. म्हणजे सुरुवातीला ग्राफ जो आहे तो असा इनफायनाईट स्लोपचा, म्हणजे व्हर्टिकल स्ट्रेट लाईन असल्यासारखं येणार आहे सुरुवात ओरिजिनच्या जवळ. आणि x इज इक्वल टू डी झालं, x इज इक्वल टू डी झालं तरी देखील स्लोप काय येणार, इन्फिनिटी येणार. म्हणजे डी पॉइंटला देखील स्लोप काय येणार आहे, इन्फिनिटीज येणार आहे स्लोप. म्हणजे थोडक्यात हा जो ग्राफ येणार आहे तो या पद्धतीनं कदाचित येईल ग्राफ. म्हणजे एक्झॅक्टली d/2 ला मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम नसणार आहे, तर ते काय असणार आहे, मिनिमम असणार. मिनिमम, मॅक्सिमम मिनिमम. म्हणजे स्लोप जो आहे तो या पद्धतीने व्हेरी होणार आहे. कारण स्लोप सुरुवातीला इन्फिनिटी यायला पाहिजे. म्हणजे x इज इक्वल टू 0 ला पण स्लोप काय येणार आहे, dB/dt इन्फिनिटी येतं. आणि x इज इक्वल टू d ला देखील काय होतं, dB/dt स्लोप इन्फिनिटी येतो. म्हणजे x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू d ला तो ग्राफ जो आहे तो व्हर्टिकल यायला पाहिजे. मग दोन्ही पॉइंटला ग्राफ व्हर्टिकल अपवर्ड येण्यासाठी काय व्हायला पाहिजे, ते लाईन जे आहेत ते या पद्धतीनं येणार आहेत. म्हणजे मिड पॉइंटला काय होणार आहे, या पद्धतीनं मिनिमम मॅग्नेटिक फील्ड येणार, मॅक्सिमम येणार नाहीये. सो दिस इज द व्हेरिएशन ऑफ magnetic field between the two conductors. या पद्धतीने हा ग्राफ येणार. बुक मध्ये हा ग्राफ दिलेला नाही, पण ग्राफ या पद्धतीने येणार आहे. वन अपॉन एक्स स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू डी ठेवली तर 1/x² म्हणजे 1/d² येणार. परंतु दुसरी टर्म इन्फिनिटी व्हायला लागली, त्याच्यामुळे टोटल इन्फिनिटीच येणार. d मायनस एक्स, एक्स इज इक्वल टू डी ठेवलं तर पहिल्या टर्मचा विचारच करायचा नाही, दुसऱ्या टर्मचा फक्त विचार करायचा आहे. दुसरीच टर्म इन्फिनिटी यायला लागली ना.
हा